मैत्रिणींनो, मागच्या एपिसोडमध्ये तर आपण पॅड्स बद्दल बोललो, सॅनिटरी पॅड्स बद्दल बोललो आहोत. आणखी एक घटक जो आहे तो आपल्याला आपल्या फील्डशी म्हणजे वंध्यत्वाशी पण संबंधित आहे. तो परत प्लॅस्टिकच आहे. पण आपल्याला माहिती आहे ना, आज आपल्याला पूर्वी आपल्या घरामध्ये पितळेचे डबे असायचे, स्टीलचे डबे असायचे. आपल्याला ते डबे घासायला लागायचे आपल्या आईला आणि त्यामुळे आपल्याला ते खूप कष्टाचं वाटत होतं. मग आपण त्याला सोपा उपाय काय शोधला तर प्लास्टिक कंटेनर्स. मग आपलं प्लास्टिक अगदी ग्लासापासनं, वाटीपासनं, चमच्यापासनं तर डब्यांपर्यंत पोहोचलेलं आहे. आपण स्टोरेज म्हणून त्याचा वापर करतो आहोत. पण आपल्याला माहिती आहे का, याच्यातनं जे मायक्रोप्लास्टिक तयार होतं, आपण पाण्याची बॉटल खूप आनंदाने पितो, पण त्या प्लास्टिक पाण्याच्या बॉटलमधनं पण आपल्याला मायक्रोप्लास्टिक मिळतं आहे. आणि हे मायक्रोप्लास्टिक एक खूप मोठं, आम्ही त्याला एंडोक्राइन डिस्ट्रप्टर्स असं म्हणतो. म्हणजे आपली जी हार्मोनची सिस्टीम आहे आपल्या शरीरातली, ह्या हार्मोनच्या सिस्टीमवर ते काम करतं आहे, त्याचा ऱ्हास करतो आहे. आणि याच्यामुळे थायरॉइड सारखे आजार किंवा बऱ्याच वेळा पुरुषांमध्ये पण आम्ही जो प्रॉब्लेम बघतो आहे की शुक्रजंतूंचं प्रमाण कमी होतं आहे, शुक्रजंतूंची गती कमी होते, वेगवेगळ्या कॅन्सरचं प्रमाण आपण वाढतंय. आज आपण आजूबाजूला बघितलं तर ब्रेस्ट कॅन्सर, छातीचे कॅन्सर, बाकीचे कॅन्सर वाढतात आहे, ओव्हरियन कॅन्सर्स वाढतात आहे, वंध्यत्वाचा प्रॉब्लेम वाढतो आहे. ह्या सगळ्यांमध्ये प्लास्टिक हे एक महत्त्वाचं कारण आहे. तर कृपया आपण त्याच्यावर पण थोडं काम करूयात. शक्यतो प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद करा. मग अगदी ते टप्परवेल असेल किंवा दुसरं कुठलं जरी असेल. आणि प्लास्टिकच्या भांड्यात तर काहीच गरम करू नका. प्लास्टिक हे तुम्हाला जर मायक्रोवेव्ह वापरायचं असेल तर ते काचेच्या भांड्यामध्ये तुम्ही मायक्रोवेव्ह करा, प्लास्टिकमध्ये करू नका. प्लास्टिक हे आपल्याला एक विष आहे आपल्यासाठी. आणि आपल्याला जर सुदृढ राहायचं आहे, हेल्दी राहायचं आहे, तर प्रत्येक गोष्टीतला प्लास्टिकचा वापर बंद करा. आपल्या लहान मुलांना पण आपण जर टिफिन प्लास्टिकमध्ये देत असो तर ते पण बंद करा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या. थँक्यू.